राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या ठिकाणी स्वदेश उद्योग समूहाचे संचालक आणि स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली धांदरफळ बुद्रुक या ठिकाणी स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं तसेच सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय युवा दिनानिमित्तानं स्वदेश 2024 आयोजन केलं गेलंय. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली. तर ग्राम स्वच्छता अभियान देखील राबवलं गेलं. आपले आज हजारो हात या गावाच्या स्वच्छतेसाठी लागणार आहे आणि ही स्वच्छता आपण आजच करत आहोत. परंतु संपूर्ण गावातील संपूर्ण ग्रामस्थांना आपण विनंती करणार आहोत की असाच परिसर, असाच गाव आपलं 24 तास स्वच्छ राहावा. आपण गेल्या 5-6 वर्षापासून वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आणि त्याचं प्रत्यय आपल्याला समोर दिसतंय की आपण आपल्या आजूबाजूला हिरवळीमध्ये बसलेलं दिसतोय. आणि तसंच आपण ग्राम स्वच्छता अभियान सुद्धा घेतलं आहे आणि त्यामधून आपण आपलं गाव स्वच्छ दिसतंय, सुंदर दिसतंय आणि असं स्वच्छ आणि सुंदर गाव आपलं राहावं यासाठी आपण आजच्या या निमित्ताने स्वच्छता अभियान जरी एक दिवस घेत असलो तरी गावातील प्रत्येक नागरिकाला विनंती करणार आहोत की आपलं घर, आपलं अंगण आणि आपल्या समोरचा रस्ता हा नेहमी स्वच्छ ठेवा. कुठेही कचरा कुंडी करू नका. आपली ग्रामपंचायतची गाडी आल्यानंतर त्याच्यातच कचरा टाका. कुठेही आपले पाण्याचे डबके साचणार नाही याची काळजी घ्या. डास इथं निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. गावातील ग्रामपंचायत किंवा ग्राम स्वच्छता अभियान करणारे लोक हे रोज काही हे करून करणार नाही. हे आपल्याला आपल्या समोरचं करायचं आहे. आपण आपलं गाव स्वच्छ ठेवायचं आहे आणि आपल्या घरासमोर किमान 1-2 झाडं लावून ते झाडं आपण जतन करायचं आहे. आणि आज आपण पाहतो की आपल्या गावाच्या परिसरामध्ये हजारो झाडं डामडौलाने उभे आहेत आणि सुंदर गाव दिसतंय, स्वच्छ गाव दिसतंय. गावातील कोणताही पै पाहुणा आला तर आपला रामेश्वर परिसर पाहतो, विठ्ठल मंदिर परिसर पाहतो, बाजारतळ पाहतो, आपलं लोकमान्य विद्यालय पाहतो, जिल्हा परिषद शाळा पाहतो आणि निश्चित सुखा होऊन आम्हाला रिप्लाय देतो की तुमच्या गावामध्ये खूप चांगले स्वच्छता तुमचे लोक ठेवत आहेत. अशी स्वच्छता आपल्याला गावामध्ये ठेवायची आहे आणि यासाठी आज न लागता अगदी संपत दादांपासून रावसाहेब दादा असतील, संपत दादा असतील किंवा मी असेल किंवा आमच्या सगळ्या महिला सदस्य असतील, यांनी कुठेही लागायचं नाही. झाडू हातात घ्यायचा, टोकरी हातात घ्यायची. विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आहे की आपण आता गाव स्वच्छ करायचं आहे. पुढच्या 2 तासामध्ये आपलं गाव स्वच्छ दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे. आणि याही पुढे गावातील सगळ्या ग्रामस्थांना माझी विनंती राहील की कुठल्याही प्लॅस्टिकची बाटली असेल, गुटख्याच्या पुढे असतील, तंबाखूच्या पुढे असतील किंवा कुठल्याही खाद्यपदार्थाच्या प्लॅस्टिकच्या पुढे असतील, या गावामध्ये इतरत्र कुठेही टाकू नका. एक तर ते जाळून टाका, नाही तर कचरा डेपोमध्ये टाका. कारण हे प्लॅस्टिक हे भयानक प्रकार भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना निर्माण होऊन राहिलेला आहे. शेती आता प्लॅस्टिकमुळे नापीक होत चाललेली आहे. त्यामुळे आपल्याला प्लॅस्टिक सुद्धा गावामधून बंदी करायची आहे. आज आपलं ग्राम स्वच्छता अभियान आहे. आपण सगळे सहभागी झाले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. तसेच उद्या आरोग्य शिबिर आहे. आपल्या गावातील काही नागरिक आरोग्याच्या दृष्टीने
निष्काळजीपणा करतायत. तर त्यांना विनंती आहे की आरोग्य शिबिरासाठी गावामध्ये भरपूर तज्ञ डॉक्टर्स येणार आहे. डोळ्यापासून तर आर्थो तज्ञपर्यंत सगळे डॉक्टर्स उद्या येणार आहे. आणि डेरेवाडी असेल, कारमळा असेल, रानमळा असेल, या भागामध्ये आमचे स्वयंसेवक स्वतः गाडी घेऊन तिथे येणार आहे. कोणी प्रौढ व्यक्ती असेल, त्यांना चालता येत नसेल, तर त्यांना गाडीमध्ये गावामध्ये तपासणीसाठी आणायचं आहे. काही आपल्या गावातील प्रौढ व्यक्ती असतील किंवा गरीब व्यक्ती असतील, त्यांना आपण मोफत चष्मे सुद्धा देणार आहोत. उद्या त्याही कार्यक्रमाला सगळ्यांनी हजर राहायचं आहे. आणि परवा खास करून महिलांच्या आनंदासाठी आपण होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवतो आहे. हजारो महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि आमच्याही धांदरफळच्या महिला काही कमी नाही असं आपण दाखवून द्यायचं आहे. वेशभूषा स्पर्धा सुद्धा आहे, उखाणे स्पर्धा सुद्धा आहे. आणि परवा आपल्या तालुक्याच्या बाहेरून 15 तारखेला मोठमोठे डान्स अकॅडमीचे डान्सर इथे येणार आहेत. आणि हे 4-5 दिवस आपल्याला धांदरफळकरांना एकदम आनंदात घालायचे आहे. कोणताही कार्यक्रम हा शहरी भागामध्येच सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे, परंतु आपण स्वदेश कला उत्सवाच्या माध्यमातून, ग्रामपंचायत धांदरफळ यांच्या माध्यमातून आणि गावातील सगळ्या मंडळाच्या माध्यमातून आपण हा मोठा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. आणि निश्चित आपलं गाव हे आनंदाने यामध्ये नाव निघतंय. सगळ्यांना विनंती आहे, आपण ठरल्याप्रमाणे त्या गटाने तिथे जाऊन काम करायचं आहे. आणि मी स्वतः आणि आमचे सगळे स्वयंसेवक तिथं स्वच्छ झालं का नाही त्याची पाहणी पण करणार आहोत. तर कृपया सगळ्यांनी आपलं काम हे आपल्या घराचं काम आहे असं करून गाव स्वच्छतेच्या कामासाठी पुढाकार घ्यायचा अशी विनंती करतो. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाने, अनिलराव देशमुख, भानुदास शेटे, उपसरपंच उज्ज्वला देशमाने, संजय देशमुख, जयदेव डेरे, नवनाथ देशमाने, सुनील देशमुख, विजय कोल्हे, रावसाहेब डेरे, संपतराव काळे, सावळेराम साबळे, नितीन देशमुख, सावजी डेरे, ओंकार देशमाने, शरद कोकणे, नवनाथ नायकवाडी, वंदना कवडे, रंजना मेहत्रे, संगीता गायकवाड, दीपाली वागचवरे, भारती भोपळे, अविनाश देशमुख, लोकमान्य विद्यालयातील आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी, युवक, मित्रमंडळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केलं, तर प्रास्ताविक उद्योजक बाळासाहेब देशमाने यांनी केलं. नितीन कोकणे, सी न्यूज मराठी, धांदरफळ. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.